आयव्हीएफ प्रेग्नन्सी आणि ब्लिडिंग जर तुम्ही विचार कराल तर आयव्हीएफ प्रेग्नन्सी आणि ब्लिडिंग जर होत असेल तर घरी सायलेट टी किंवा टायनेजचं टॅबलेट ठेवावेत. टायनेजचं इंजेक्शन तुम्ही सलाईनमधून लावू शकता. जर ब्लिडिंग झाली असेल तर लगेच त्या गोळ्या 3 दिवस किंवा 2 दिवस सकाळ संध्याकाळ घ्याव्यात. सलाईन लावत असाल तर 1 दिवस ते इंजेक्शन सकाळ संध्याकाळ 100 ml NS मध्ये घ्यायला पाहिजे. जर तुम्हाला डायट्रोजेस्ट्रॉनची टॅबलेट चालू असेल, डायट्रोजेस्ट्रॉन म्हणजे डुफॅस्टॉन, डायट्रोविवा बऱ्याच साऱ्या टॅबलेट आहेत. त्या टॅबलेट 4 टॅबलेट स्टॅट घ्यायच्यात, म्हणजे लगेच घ्यायच्यात. अर्ध्या घंट्यानंतर 2 घ्यायच्यात आणि त्यानंतर तीच गोळी जी तुम्ही 1-1-1 अशी घेत होता ती गोळी तुम्हाला 2-2-2 अशा पद्धतीने घ्यायची. म्हणजे सकाळी 2 टॅबलेट, दुपारी 2 टॅबलेट आणि संध्याकाळी 2 टॅबलेट या पद्धतीने पुढचे 5 ते 7 दिवस घ्यायच्यात. लवकरात लवकर डॉक्टरकडे जाल तर लवकर फरक पडेल. हे लक्षात ठेवा. प्रेग्नन्सी राहिली आणि ब्लिडिंग होत असेल तर नक्कीच लवकर ट्रीटमेंट घेणं फार गरजेचं आहे. आजूबाजूच्या डॉक्टरकडे जाऊन सलाईन लावणं, सायलेंट टी किंवा इथानसिलेट किंवा टायनेजचं टॅबलेट सकाळ संध्याकाळ घेणं आणि डायट्रोजेस्ट्रॉनची टॅबलेट 2-2-2 या पद्धतीने कंटिन्यू करणं फार महत्वाचं आहे. धन्यवाद.